सगळ्यांनी अटेंडन्स लावली. चला सगळेजण इंग्लिशचं टेक्स्टबुक ओपन करा. लास्ट टाइमचा होमवर्क केला सगळ्यांनी? काय बघितलं होतं लास्ट टाइम आपण? क्राफ्टिंग. सगळ्यांनी केलं? पेपर शीट बनवली सगळ्यांनी? ओके, सगळ्यांनी बनवली का? ओके, व्हेरी गुड. तर आता आपण नेक्स्ट लेसन बघूया. सगळ्यांना स्क्रीन दिसते का सांगायला मला? ओके, तर बघा आपण स्टार्ट करूया न्यू लेसन. गुड मॉर्निंग स्टूडेंट. टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट न्यू लेसन ऑफ इंग्लिश, लेसन नंबर 11 इन द वर्ड ऑफ डिक्शनरीज. लेसनचं नाव काय आहे? इन द वर्ड ऑफ डिक्शनरी, म्हणजे डिक्शनरीच्या वर्ड मध्ये आपण. इन द वर्ड ऑफ डिक्शनरी. तर या लेसन मध्ये आपल्याला सगळं डिक्शनरी बद्दल सांगितलंय. डिक्शनरी माहिती आहे सगळ्यांना? माहिती आहे ना सगळ्यांना डिक्शनरी काय असतं? डिक्शनरी कोण सांगणार मला? डिक्शनरी मध्ये काय असतं? कोण सांगणार मला? डिक्शनरी माहित आहे का सगळ्यांना? ओके, साहिल सांग. डिक्शनरी म्हणजे काय? Miss, a dictionary means a book in which words are listed in alphabetical order from A to Z. You Yes. look for a word in a dictionary to find out what it means and show to spell it. येस, व्हेरी गुड. तर बघा, माइक ऑफ करा. बघा, साहिलने आपल्याला मिनिंग सांगितलंय. डिक्शनरी म्हणजे काय? डिक्शनरी मध्ये काय असतं? सगळे जे वर्ड्स असतात, खूप सारे वर्ड्स आपण रोज ना रोज कुठले ना कुठले वर्ड्स आपण ऐकत असतो, आणि कधी कधी आपण न्यू न्यू वर्ड सुद्धा ऐकतो, त्याचे आपल्याला मिनिंग माहित नसतं. तर हे सगळे जे वर्ड्स असतात ते डिक्शनरी मध्ये कशाचा? अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये अरेंज केलेले असतात. म्हणजे स्टार्टिंग फ्रॉम ए, एंडिंग एंडिंग ऍट, एंड कशाला होता? झेड ला. ए टू झेड असे अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये सगळे वर्ड्स असतात. आणि त्याच्यामध्ये सगळे जे जे वर्ड्स तुम्हाला माहित नसतील ते सुद्धा वर्ड्स असतात. ते वर्ड सुद्धा त्या डिक्शनरी मध्ये असतात. तर समजा तुम्ही कधी एखादा नवीन वर्ड ऐकला, कधीतरी तुम्ही टीव्ही मधून जे डिस्कवरी चॅनल वरून समजा तुम्ही कुठला तरी एक वर्ड ऐकला, जो त्याचं मिनिंग तुम्हाला माहित नसेल, तर तुम्ही काय करणार? तर तुम्हाला जो मिनिंग माहित नसेल तर डिक्शनरी मध्ये तो मिनिंग, त्या वर्डचा मिनिंग तुम्हाला असेल, तिथे दिलेला असेल, तर तुम्ही काय करायचं? समजा ज्या अल्फाबेट वरून तो त्यांनी काय केलंय, इझिली आपल्याला फाइंड आउट करण्यासाठी त्यांनी अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये अरेंज केलेलं सुद्धा असतं. म्हणजे समजा जो वर्ड असेल तो स्टार्ट होत असेल एम लेटर पासून, तर तुम्ही डायरेक्ट कुठे जाणार? एम लेटरच्या ऑर्डर मध्ये. जिथे एम पासून स्टार्ट होत आहेत त्या
एम लेटरच्या याच्यामध्ये तुम्ही तो वर्ड फाइंड आउट करायचा आणि तुम्हाला तो तिथे वर्ड दिसेल आणि त्याचा मिनिंग सुद्धा तुम्हाला तिथे लिहिलेला असेल. कळलं डिक्शनरी म्हणजे काय? सगळ्यांनी डिक्शनरी बघितली पण असेल ना? असते, वेगळी वेगळी डिक्शनरी असते. तुमच्या सायन्सची डिक्शनरी वेगळी असेल, सायन्सचा जो लेसन असेल त्याची एक वेगळी डिक्शनरी असते. त्याच्यामध्ये जे वर्ड्स असतात सायंटिफिक ते त्याचे तुम्हाला मिनिंग दिलेले असतात. तसे वेगळ्या वेगळ्या टाईपचे डिक्शनरी असते. तर आपल्याला या जे लेसन आहे त्याच्यामध्ये डिक्शनरी बद्दलच सांगितले. मराठीत त्याला बोलतात शब्दकोश. शब्दाचा भांडार असतो त्याच्यामध्ये, त्याला शब्दकोश बोलतात. तर डिक्शनरी बद्दल आपण आज शिकणार आहोत. ओके, सगळ्यांना माझा आवाज क्लिअर आहे का? ते एकदा सांगा. ओके, तर आपण स्टार्ट करूया आता इन द वर्ड ऑफ डिक्शनरी लेसनला. तर बघा काय दिलं पहिले. We often come across words that are unfamiliar to us when we read books, newspaper or magazine. तर बघा, आपल्या जीवनामध्ये आपल्याला रोज ना रोज कुठले ना कुठले न्यू वर्ड्स ऐकायला भेटतात. नाहीतर आपण कुठल्या ना कुठल्या वर्ड मधून जातो, जे आपण कधी आपण समजा तुम्ही एखादा बुक रीड करत असेल, न्यूजपेपर रीड करत असाल या मॅगझिन वाचत असाल तर कुठला ना कुठला न्यू वर्ड तुम्हाला भेटतोच. We also hear new words from and phrases when we watch TV programs. How do we find the meanings of these? तर अजून तुम्ही जेव्हा टीव्ही प्रोग्राम्स वगैरे, मी तुम्हाला जसं सांगितलं डिस्कवरी चॅनल समजा तुम्ही बघत असाल तर त्याच्यात तुम्हाला कुठलाही सायंटिफिक जर वर्ड न्यू वर्ड्स ऐकायला आला तर ते सुद्धा तुम्हाला तिथून सुद्धा न्यू वर्ड्स किंवा फ्रेजेस वाक्य प्रचार, फ्रेजेस म्हणजे वाक्य प्रचार वगैरे, जसं काय ऍज प्रिटी ऍज पिक्चर, असे काही फ्रेजेस आहेत ते सुद्धा तुम्हाला त्या टीव्ही प्रोग्राम्स मधून कधी कधी ऐकायला भेटतात. तर या सगळ्यांचे मिनिंग तुम्ही कुठे फाइंड आउट करणार? तर तुम्ही याचे मिनिंग कसे फाइंड आउट करणार? तसं त्यांनी सांगितले फर्स्ट पॅरामध्ये. इन द क्लासरूम द टीचर इज ऑलवेज अवेलेबल टू द स्टुडंट टू टेल द मिनिंग ऑफ न्यू अँड डिफिकल्ट वर्ड. आता तुम्हाला माहिती आहे, आता तुम्हाला कुठला वर्ड्स नाही आला, आता मला सुद्धा तुम्हाला कुठल्या वर्ड्सचा मिनिंग नाही समजलं तर तुम्ही मला विचारता. तसं तुम्हाला क्लासरूम मध्ये, स्कूलमध्ये, क्लासरूम मध्ये तुम्हाला तुमचे टीचर अवेलेबल असतात. जेव्हा तुम्हाला एखाद्या वर्डचा मिनिंग माहित नसेल, डिफिकल्ट वर्डचं, तर तुम्ही डायरेक्ट कोणाला विचारता? टीचरला विचारता. बट शी कॅनॉट अकंपनी एव्हरी स्टुडंट ऑल द टाइम टू एक्सप्लेन द मिनिंग ऑफ एव्हरी न्यू वर्ड. तिच्याकडे म्हणजे टीचरांकडे सुद्धा एवढा टाइम नसतो ना की प्रत्येक मुलाला जो जो नवीन वर्ड ऐकायला येत असेल त्याचं मिनिंग सांगायला. प्रत्येकाला एवढा टाइम नसतो, प्रत्येकाला एवढा टाइम देण्यामध्ये ते म्हणजे एवढा टाइम देऊ नाही शकत. तर बिसाइड्स ग्रोन अप पीपल ऑल्सो नीड हेल्प इन दिस रिस्पेक्ट. आणि काही मोठे माणसं, आता तुम्हाला टीचरच नाही, तुमच्या घरात जर मोठी बहीण वगैरे असेल, तुमचे सिस्टर वगैरे, तर ते सुद्धा तुम्हाला कधी ना कधी त्या वर्डचं मिनिंग सुद्धा सांगतात. अ लँग्वेज हॅज हंड्रेड्स ऑफ थाउजंड ऑफ वर्ड्स इन इट. It is impossible for one person to know all of them, but all these words can be explained in a dictionary. बघा, लँग्वेज जी आपली भाषा आहे त्याच्यामध्ये खूप सारे हंड्रेड्स अँड थाउजंड वर्ड्स आहेत. आपली जी लँग्वेज आहे इंग्लिश लँग्वेज वगैरे, आता इंग्लिशच लँग्वेज नाही, आपली हिंदी आणि जी मराठी लँग्वेज आहे त्याच्यात सुद्धा खूप सारे शब्द आहेत. थाउजंड आणि हंड्रेड शब्द आहेत, वर्ड्स आणि शब्द. मग तसेच आपली जी इंग्लिश लँग्वेज आहे त्याच्यामध्ये थाउजंड आणि हंड्रेड काय आहेत? वर्ड्स आहेत. आणि ती इम्पॉसिबल आहे एका माणसाला माहित असणं. सगळ्या सगळ्या एका एका माणसाला सगळ्या वर्डचं मिनिंग माहित असणं ते इम्पॉसिबलच आहे ना. एवढं कोणाला माहित असणार आहे? एवढं जर कोणाला माहित असेल तर तोच माणूस एक डिक्शनरी बनेल. तर हे सगळं इम्पॉसिबल आहे की एका माणसाला एवढ्या सगळ्या वर्डचे मिनिंग माहिती असणं. बट ऑल दीज वर्ड्स कॅन बी एक्सप्लेन इन अ डिक्शनरी. पण हे सगळं कशामध्ये एक्सप्लेन केलेलं आहे? चांगल्या प्रकारे डिक्शनरी मध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. कळालं सगळ्यांना? टू पॅराग्राफ, टू पॅरा सगळ्यांना कळाले का? फर्स्ट टू. ओके, तर पुढे जाऊया आपण. नेक्स्ट पॅरा. At a some time or other, at a some time or other, you must have been advised to look up
a word in a dictionary by your teachers or parents. Let us now see what the word dictionary means. Given below are some example of how the word might be explained in a different dictionary. So at some time or other, you must have been advised to look up a word in a dictionary by your teacher and जर तुम्हाला एखाद्या वर्डचा मीनिंग माहित नसेल तर तुम्ही तुमच्या टीचरची ऍडवाइस वगैरे घेऊन त्या डिक्शनरी मध्ये ते फाइंड आउट करू शकता, ते सर्च करू शकता. तर लेटेस्ट आता आपण बघूया की डिक्शनरीचा मीनिंग काय आहे. ते आता त्या डिक्शनरीचा मीनिंग आपल्याला वेगवेगळ्या डिक्शनरी मध्ये वेगवेगळे डिफरंट डिफरंट मीनिंग दिलेले आहेत. तर गिवन बिलो आर सम एक्झाम्पल ऑफ हाऊ द वर्ड माइट बी एक्सप्लेन इन अ डिफरंट डिक्शनरी. आता जो डिक्शनरी वर्ड आहे तो सुद्धा त्या डिक्शनरी मध्ये त्याचा मीनिंग दिलेला आहे आणि ते पण वेगळा वेगळा डिफरंट डिफरंट मीनिंग दिलेले आहे. तर आपण बघूया आता. आता बघा पहिला काय मीनिंग दिलाय डिक्शनरी. डिक्शनरी नाउन, नाउन आहे तो एक अ बुक इन विच वर्ड आर लिस्टेड इन अ अल्फाबेटिकल ऑर्डर फ्रॉम ए टू झेड. काय सांगितलंय डिक्शनरी मध्ये काय असतं, वर्ड्स असतात दिलेले आणि ते कसे दिलेले असतात लिस्टेड म्हणजे कसे अरेंज केलेले असतात अल्फाबेटिकल ऑर्डर फ्रॉम ए टू झेड. You look up a word in a dictionary to find out what it mean and how to spell it. आणि तुम्ही या डिक्शनरी मध्ये काय बघू शकता, तो वर्ड फाइंड आउट करू शकता. जर त्याचं तुम्हाला मिनिंग बघायचं असेल तो वर्ड फाइंड आउट करायचा, त्याच्यासमोर त्याचं स्पेलिंग लिहिलेलं असेल आणि त्याचं मिनिंग सुद्धा लिहिलेला असेल. ओके, कळाला. पहिलं या डिक्शनरीचा मिनिंग काय दिलंय त्यांनी. हा एक नाउन आहे, हा एक नाव आहे. नाउन म्हणजे माहिती ना, नाउन सगळ्यांना एखादा कशाचंही नाव म्हणजे नाव. आणि अ बुक इन विच याच्यामध्ये काय केलेलं असतं, या बुक मध्ये जे वर्ड्स असतात ते सगळे अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये अरेंज केलेले असतात फ्रॉम ए टू झेड. आणि तुम्हाला जर कुठला एखादा वर्ड शोधायचा असेल तर एखादा वर्ड तुम्ही याच्यामध्ये तुम्ही सर्च करू शकता. तो वर्ड भेटल्यावर त्याच्या पुढे काय दिलेलं असतं, त्याची स्पेलिंग दिलेली असते आणि त्याचं मिनिंग दिलेलं असतं. कळालं सगळ्यांना फर्स्ट डिक्शनरीचा मिनिंग. आता सेकंड डिक्शनरीचं मिनिंग काय दिलंय बघा. आता प्लुरल फॉर्म दिलाय इथे डिक्शनरीचं. काय असतं डिक्शनरीज, डिक्शनरीचा प्लुरल फॉर्म काय डिक्शनरीज. तर काय दिलंय बघा, अ बुक दॅट गिव्स अ लिस्ट ऑफ वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर अँड एक्सप्लेन देअर मिनिंग इन द सेम लँग्वेज ऑर अनदर लँग्वेज. तर बघा इथे एक मिनिंग काय दिलंय दुसऱ्या डिक्शनरी मध्ये. डिक्शनरीचा एक पहिला मिनिंग काय दिलाय, हा असा बुक आहे त्याच्यामध्ये वर्ड हा जे वर्ड्स असतात सगळे ते अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये अरेंज केलेले असतात आणि त्याच्यासमोर त्याचे जे मिनिंग आहे ते एक्सप्लेन केलेलं असतं त्याच्याच म्हणजे सेम लँग्वेज मध्ये या अदर लँग्वेज मध्ये. सेम लँग्वेज मध्ये म्हणजे आता तुम्हाला एखादा वर्ड दिलेला आहे तर त्याचा जो प्रोनाउन्सिएशन त्याचा आन्सर त्याचा मिनिंग स्पेलिंग दिलेली असेल. आता क्लीन, क्लीनची तुम्हाला स्पेलिंग दिलेली असेल CLEAN क्लीन. त्याचा मिनिंग दिलेला असेल ते तुम्हाला इंग्लिश मध्ये सुद्धा मिनिंग सांगतील, तुम्हाला मराठीत सुद्धा मिनिंग सांगतील आणि कुठल्या हिंदी लँग्वेज त्याच्यात सुद्धा त्यांनी ते मिनिंग दिलेला असेल. ही एक काय झालं त्याचं डेफिनेशन झालं. दुसरी डेफिनेशन काय दिले, अ बुक दॅट एक्सप्लेन्स वर्ड्स यूज इन अ सब्जेक्ट. आणि ती काय अजून काय एक्सप्लेन करते, जे तुमच्या सब्जेक्ट मध्ये जे वर्ड्स यूज होतात ते सुद्धा ते एक्सप्लेन करते. कळालं सगळ्यांना. डिक्शनरीचे दोन मिनिंग काय दिलेत त्यांनी, जे मी तुम्हाला एक्सप्लेन केले आता, दोन डिफरंट डिफरंट मिनिंग. ओके, आता नेक्स्ट बघूया. Thus we see that dictionary shows us many things. तर यावरून आपल्याला असं समजतं की डिक्शनरी आपल्याला खूप काही सांगतं, त्याच्यामधून आपल्याला खूप काही मिळतं, खूप काही आपल्याला त्याच्यामधून घेण्यासारखं मिळतं, खूप काही नॉलेज आपण त्याच्यातून आपण गेन करू शकतो. ओके, आता बघा इथे काय दिलंय, वर्ड्स इन अ डिक्शनरी आर युजली अरेंज इन अ अल्फाबेटिकल ऑर्डर. आता आपण आतापर्यंत तेच बघितलं की डिक्शनरी मध्ये जे वर्ड्स असतात ते अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये अरेंज केलेले असतात. अ डिक्शनरी टेल अस व्हॉट अ वर्ड मीन.
आणि डिक्शनरीमध्ये काय दिलेलं असतं, त्या वर्डचा जो वर्ड तुम्हाला ज्याचा मिनिंग पाहिजे असतं त्या वर्डचा काय दिलेलं असतं, एक्झॅक्ट मिनिंग दिलेला असतो. अ डिक्शनरी शोज अस हाऊ अ वर्ड इज स्पेल्ड. बघा, डिक्शनरीमध्ये हे सुद्धा दिलेलं असतं की जो वर्ड आहे त्याची स्पेलिंग सुद्धा स्पेलिंग दिलेली असते. डिक्शनरी कधीच काही रॉंग स्पेलिंग वगैरे नाही देणार, तिथे जी डिक्शनरी मधली जी स्पेलिंग असेल ती करेक्ट स्पेलिंग असते. तर स्पेल्ड म्हणजे स्पेलिंग, तर स्पेलिंग कशी दिलेली असते ते त्यांनी सांगितलं असतं. डिक्शनरी टेल्स अस हाऊ अ वर्ड इज प्रोनाऊन्स. आणि जी स्पेलिंग दिलेली असते त्याची प्रनाऊन्स कसं करायचं, त्याचा उच्चार कसा करायचा ते सुद्धा त्या डिक्शनरी मध्ये दिलेलं असतं. अ डिक्शनरी शोज अस डिफरंट फॉर्म्स ऑफ सेम वर्ड्स, फॉर एक्झाम्पल रोज, रोजेस, गो, गोइंग, वेंट, गॉन, एक्सेट्रा. आणि डिक्शनरी मध्ये एकाच वर्डचे डिफरंट डिफरंट म्हणजे फॉर्म सुद्धा असतात. आता वर्ड एकच, आता रोज, रोज आणि रोजेस दोघांचा मिनिंग काय, सेमच आहे ना, सेमच वर्ड आहे ना दोघांचा मिनिंग. रोज म्हणजे गुलाब आणि रोजेस म्हणजे गुलाबच, म्हणजे त्याचा प्लुरल फॉर्म दिलाय त्यांनी. तर त्याच्यामध्ये काय सांगितलेलं असतं डिक्शनरीमध्ये, एकाच वर्डचं सेम म्हणजे त्याचे डिफरंट डिफरंट फॉर्म्स दिलेले असतात पण मिनिंग सेमच असतो. तसं गो, गो म्हणजे काय, जा. गोइंग म्हणजे काय, गेला. वेंट म्हणजे काय, तो तो गेला. गॉन म्हणजे काय, जाणं. असं त्यांनी सगळ्यांचा मिनिंग तर एकच झालं ना, गो, गोइंग, वेंट, गॉन म्हणजे जाणे एकच झालं ना. तर त्याचे फक्त डिफरंट डिफरंट फॉर्म्स दिलेले आहेत. म्हणजे पास्ट टेन्स मधला, फ्युचर टेन्स मधला, असे त्यांनी डिफरंट डिफरंट फॉर्म्स दिलेले असतात. अ डिक्शनरी टेल अस विथ द हेल्प ऑफ एक्झाम्पल हाऊ अ वर्ड इज यूज. आणि डिक्शनरी आपल्याला हे सुद्धा सांगते की तो वर्ड कसा यूज करायचा एक्झाम्पल देऊन. म्हणजे जर एखादा गो हा शब्द दिलेला आहे तर त्याचं तुम्हाला सेंटेन्स सुद्धा ते तिथे खाली दिलेलं असतं त्यांना, कसा तो यूज करायचा गो हा वर्ड. यू कॅन गो, असं ते सेंटेन्स सुद्धा देऊन आपल्याला ते एक्सप्लेन करतात. अ डिक्शनरी लिस्ट मे अदर वर्ड्स, फ्रेजेस रिलेटेड टू दॅट वर्ड. आणि डिक्शनरी मध्ये अजून काय असतात, फ्रेजेस, अजून दुसरे वर्ड्स असतात जे ज्याला रिलेटेड असतात. जसं सिनॉनिम्स म्हणजे त्याचे सिमिलर वर्ड्स, त्याचे ते सुद्धा त्यांनी दिलेले असतात. आणि फ्रेजेस म्हणजे त्याला रिलेटेड फ्रेजेस म्हणजे जे वाक्यप्रचार असतात ते सुद्धा त्यांनी दिलेले असतात. अ डिक्शनरी पॉइंट्स आउट द डिफरंट मिनिंग ऑफ वर्ड्स विच हॅव द सेम स्पेलिंग. डिक्शनरी पॉइंट्स आउट डिफरंट मिनिंग्स ऑफ वर्ड्स विच हॅव अ सेम स्पेलिंग. तर बघा, डिक्शनरी मध्ये काय कायचे जे हे असतात स्पेलिंग सेम असतात पण त्याचे मिनिंग्स काय असतात, डिफरंट असतात, ते सुद्धा त्यांनी दाखवलेलं असतं. आता काय काय वर्ड सेम स्पेलिंग पण त्यांचे जे उच्चार असतात, सॉरी, त्याचे जे मिनिंग असतात ते डिफरंट असतात, ते सुद्धा त्यांनी दिलेलं असतं. अ डिक्शनरी ऑल्सो टेल्स अस ग्रॅमॅटिकल क्लास टू विच अ वर्ड बिलॉंग. आणि ग्रॅमॅटिकल सुद्धा काही जे क्लास असतात ते त्या डिक्शनरी मध्ये दिलेले असतात. फॉर एक्झाम्पल नाउन, प्रोनाउन्स, ऍडजेक्टिव्ह या सगळ्यांची इन्फॉर्मेशन त्यांनी त्या डिक्शनरी मध्ये दिलेली असते. कळालं सगळ्यांना? हा येलो कलरचा जो बॉक्स त्याच्यात काय काय दिलेलं आहे होतं. ओके, आता नेक्स्ट बघूया. तर बघा नेक्स्ट काय दिलंय, ऑल द डिक्शनरीज हावर आर नॉट द सेम. आता सगळ्याच डिक्शनरी या सेम नसतात, सगळ्या डिक्शनरी या सेम नसतात. डिपेंडिंग ऑन हू इज गोइंग टू यूज द डिक्शनरी, द इन्फॉर्मेशन इन इट इज अरेंज अँड प्रेझेंटेड इन डिफरंट वेज. आता हे सगळ्या जे डिक्शनरी आहेत त्या सगळ्या सेम नसतात. आता हे कशावर डिपेंड करतं, जो यूज करतोय. आता जर एक लहान मुलगा यूज करत असेल, आता तुम्ही तुमच्यासारखे 4th स्टँडर्ड 3rd स्टँडर्ड चिल्ड्रन्स जर डिक्शनरी यूज करायची असेल तर त्यांच्यासाठी एक वेगळी डिक्शनरी असते, छोट्या म्हणजे त्याच्यात छोटे छोटे वर्ड्स म्हणजे त्यांना समजणारे वर्ड्स असतात. मग जो डिपेंडिंग ऑन हू इज गोइंग टू यूज द डिक्शनरी, म्हणजे जो यूज करणार आहे त्याच्यावर डिपेंड असतं की ती डिक्शनरी कुठली असायला पाहिजे. तर असे वेगळ्या वेगळ्या टाईपचे डिक्शनरी असतात. द इन्फॉर्मेशन इन इट इज अरेंज अँड प्रेझेंटेड इन डिफरंट वे. आता चिल्ड्रनला रिलेटेड डिक्शनरी
असेल तर त्याच्यात ना चिल्ड्रनला समजेल, लहान मुलांना समजेल हेच वर्ड्स त्यांनी अरेंज केलेले असतात, त्याच्यामध्ये दिलेले असतात. तसंच जर मोठी माणसं आहेत, रायटर वगैरे, फॉर एक्झाम्पल रायटर, जे रायटर आहेत त्यांनी पोएट वगैरे ते सुद्धा डिक्शनरी यूज करत असतील, तर त्यांना जर डिक्शनरी जी लागत असेल तर त्यांना जी इन्फॉर्मेशन पाहिजे, रायटरसाठी जी इन्फॉर्मेशन गरजेची आहे ती इन्फॉर्मेशन त्या डिक्शनरी मध्ये दिलेली असणार. असे ते डिक्शनरी डिफरंट डिफरंट असतात, सेम नसतात. कळलं सगळ्यांना? तर डू यू नो that there are different types of dictionary? Let us look at a few of them. तर तुम्हाला माहित आहेत का डिक्शनरीचे कुठले कुठले वेगळे वेगळे टाइप्स आहेत? तर चला आपण बघूया. तर बघा कुठले कुठले टाइप्स इथे दिलेले आहेत. चिल्ड्रन्स डिक्शनरी, बघा मी तुम्हाला सांगितलं चिल्ड्रन डिक्शनरी. नंतर कुठली डिक्शनरी आहे? प्रोनाउन्सिंग डिक्शनरी. नंतर आहे डिक्शनरीज ऑफ सिनॉनिम्स म्हणजे सिमिलर वर्ड्स, अँड व्हिज्युअल डिक्शनरीज अँड इन्सायक्लोपीडिक डिक्शनरीज आणि ऑनलाईन डिक्शनरीज. असं बघा किती आहे डिक्शनरीचे टाइप्स. फर्स्ट आहे चिल्ड्रन डिक्शनरी. आता चिल्ड्रन डिक्शनरी म्हणजे काय, त्याच्यामध्ये काय दिलेलं असेल ते आपण बघूया. चला. सम डिक्शनरीज आर डिझाईन स्पेशली फॉर चिल्ड्रन. तर काही डिक्शनरी फक्त चिल्ड्रन साठीच बनवलेले असतात, लहान मुलांसाठी बनवलेले असतात. दे इन्क्लूड ओनली अ फ्यू थाउजंड वर्ड्स बट देअर आर मेनी पिक्चर्स अँड डायग्राम्स इन द चिल्ड्रन डिक्शनरी. मग त्याच्यामध्ये काय 1000 वर्ड्स असतात. जे वर्ड्स त्याच्यामध्ये किती वर्ड्स इन्क्लूड असतात? 1000 वर्ड्स असतात. पण त्याच्यामध्ये काय असतात? पिक्चर सुद्धा असतात. तर लहान मुलांना पिक्चर बघून पटकन इन्फॉर्मेशन समजते ना, पटकन काय आहे ते हे करतात, म्हणजे क्लिक होतं त्यांच्या डोक्यामध्ये. जर तुम्हाला पिक्चर वगैरे दाखवलं लहान मुलांना तर त्यांना लगेच कळतं ना काय सांगायचंय त्यांना. तर त्याच्यामुळे त्या लहान मुलांच्या डिक्शनरीमध्ये त्यांनी काय दिलेलं असतं? पिक्चर्स दिलेले असतात आणि डायग्राम्स दिलेले असतात. काय दिलेले असतात? वर्ड सुद्धा दिलेले असतात, पण त्या वर्डचा मिनिंग सांगण्यासाठी त्यांनी पिक्चर्स दिलेले असतात आणि ते डायग्राम्स काढलेले असतात. देअर मे ऑल्सो बी वर्ड गेम, पझल्स, जोक बेस्ड ऑन द मिनिंग और यूज ऑफ वर्ड. आणि त्यांना त्याच्यावर जे वर्ड्स आहेत त्याच्या मिनिंग वर काय दिलेले असतात? वर्ड गेम्स सुद्धा दिलेले असतात, गेम सुद्धा दिलेले असतात, पझल्स दिलेले असतात, जसे रीडर्स, क्रॉसवर्ड्स वगैरे असतात ना तसे दिलेले असतील, आणि जोक्स सुद्धा दिलेले असतात. तर समजलं चिल्ड्रन डिक्शनरी मध्ये काय काय असतं? चिल्ड्रन डिक्शनरी मध्ये काय काय असतं कळालं का सगळ्यांना? ओके. आता नेक्स्ट टाइप बघूया आपण. नेक्स्ट टाइप काय बघा? प्रोनाउन्सिंग डिक्शनरी. प्रोनाउन्सिंग डिक्शनरी म्हणजे त्याच्यामध्ये प्रोनाउन्स कसं करायचं ते सुद्धा दिलं असेल का जे. ओके चला बघूया आपण. सम डिक्शनरीज प्रोव्हाइड ओनली द प्रोनाउन्सिएशन ऑफ द वर्ड्स. इट इज शोन विथ द हेल्प ऑफ स्पेशल सिम्बॉल्स. बघा या डिक्शनरी मध्ये नुसतंच प्रोनाउन्सिएशन कसं करायचं त्या वर्डचं ते दिलेलं असतं, आणि त्याच्यासाठी काही सिम्बॉल्स म्हणजे इट शोन विथ द हेल्प ऑफ स्पेशल सिम्बॉल. आणि ते कशाने शोन केलेलं असतं, कशाने दाखवलेलं असतं? डिफरंट डिफरंट काय सिम्बॉलनी ते दाखवलेलं असतं. डिक्शनरीज ऑफ synonyms. डिक्शनरीज ऑफ synonyms. सम डिक्शनरी गिव्ह द लिस्ट ऑफ synonyms वर्ड्स विच आर सिमिलर मिनिंग. तर बघा सिनोनिम्स म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे? सिनोनिम्स म्हणजे सिमिलर मिनिंग, सिमिलर वर्ड त्याचा सेम मिनिंग असणार. तर अशा या डिक्शनरी मध्ये सेम सिमिलर वर्ड्स दिलेले असतात, म्हणजे त्याचं सिमिलर मिनिंग आणि दुसरा वर्ड असं त्यांनी दिलेलं असतं सिनोनिम्स. आणि दे मे ऑल्सो इन्क्लूड अँटोनॉमिम्स और ऑपोजिट, आणि ऑपोजिट वर्ड सुद्धा दिलेले असतात. कळलं सगळ्यांना? डिक्शनरीज ऑफ सिनोनिम्स. देन आहे व्हिज्युअल डिक्शनरीज. आता व्हिज्युअल डिक्शनरी मध्ये काय केलेलं असतं बघूया आपण. सम डिक्शनरी कंटेन ओनली व्हिज्युअल और पिक्चर्स. तर व्हिज्युअल म्हणजे काय? त्याच्यामध्ये ओनली पिक्चर्स असतील, फक्त बघायचं, व्हिज्युअल्स याने बघणं असं. तर पिक्चर वरून आपण त्याच्या मिनिंग सगळं मिनिंग आपण ओळखायचं.
दे डू नॉट हॅव टू एक्सप्लेन द मिनिंग इन वर्ड्स ॲज व्हिज्युअल स्पीक्स फॉर देमसेल्फ. बघा मी तेच सांगितलं, त्याच्यामध्ये काही मिनिंग त्यांनी लिहून एक्सप्लेन केलेला नसेल. आपण पिक्चर बघायचं आणि आपण समजून घ्यायचं स्वतः ते म्हणजे त्या पिक्चर वरून समजून जायचं की काय मिनिंग असेल. द व्हिज्युअल्स may be in the form of photographs, diagrams and hand drawn pictures. आणि ते व्हिज्युअल्स कसे काय काय असणार, फोटोग्राफ असेल, एक म्हणजे चित्र वगैरे असेल, किंवा डायग्राम असतील, किंवा हँड ड्रॉन पिक्चर्स म्हणजे कोणी हाताने ड्रॉ केलेले पिक्चर्स असेल. दे आर ऑल लेबल आणि त्यांना लेबल केलेलं असतं. सी द सिम्पल व्हिज्युअल गिवन अलॉंग साइड इन द सेम वे इवन कॉम्प्लिकेटेड मशीन्स और सिस्टीम्स आर मेड सिम्पल इन अ व्हिज्युअल डिक्शनरी. तर बघा तुम्हाला साईडला दिलेलं आहे अ प्लांट. आता प्लांटचं मिनिंग तुम्ही काय करणार, आता दुसऱ्या डिक्शनरी मध्ये प्लांट काय देणार, प्लांट अ प्लांट इज कंटेन बर्ड, लीव्स, फ्लावर, स्टेम असं सांगतील तुम्हाला वर्ड एक्सप्लेन करून. प्लांट इज अ लिव्हिंग थिंग विच इन्क्लुड्स बर्ड्स, लीव्स, फ्लावर, स्टेम, फ्रुट्स असं तुम्हाला सांगतील. पण इथे त्यांनी काय दिलं, व्हिज्युअल डिक्शनरी मध्ये त्यांनी फक्त एक पिक्चर ड्रॉ केले आणि त्याला सगळं लेबल केले. बघा प्लांट पिक्चर काढला आणि त्याला लेबल केलं, बर्ड, यूज, हे काय कशाला काय बोलतात. मग अशाच प्रकारे काय करतात, जे कॉम्प्लिकेटेड मशीन्स वगैरे असेल, मशीनचं पार्ट वगैरे असेल, त्याचं सुद्धा व्हिज्युअल डिक्शनरी मध्ये कसं असं इझी वेनी ते काय करतात, त्याचं एक्सप्लेनेशन देतात. आता कुठल्या मशीनचं आपल्याला मिनिंग घ्यायचंय तर त्या मशीनचं ते डायग्राम ड्रॉ करतील, त्याला लेबल करतील, त्याच्यावरून समजायचं ती मशीन म्हणजे काय असते. कळालं सगळ्यांना व्हिज्युअल डिक्शनरी. व्हिज्युअल डिक्शनरी कळाली का सगळ्यांना? ओके पुढे जाऊया. नंतर काय दिलंय बघा, इन्सायक्लोपेडिक डिक्शनरी. आता इन्सायक्लोपीडिया माहित असेल ना सगळ्यांना, सगळ्यांना इन्सायक्लोपीडिया माहितीये, ऐकलं असेल वर्ड सगळ्यांनी इन्सायक्लोपीडिया, ऐकला का सगळ्यांनी? त्याच्यामध्ये सगळी इन्फॉर्मेशन असते आपल्या पूर्ण वर्डची, जे काय ना काय आपल्या वर्ड मध्ये काय जे सगळं आहे त्याची इन्फॉर्मेशन असते. सगळं सायंटिफिक वर्ड त्याचे सुद्धा मिनिंग असतात, इन्फॉर्मेशन असते, सगळ्यांना माहितीये. तर एन्सायक्लोपीडिया डिक्शनरी, त्याची सुद्धा एक डिक्शनरी असते एन्सायक्लोपीडिक डिक्शनरी. त्याच्यामध्ये काय असतं बघा, encyclopedias are book that given a lot of information on a great number of topic. तर encyclopedia काय आहे, ते असे बुक्स आहे त्याच्यामध्ये खूप सारे इन्फॉर्मेशन असतात ऑन अ ग्रेट नंबर ऑफ टॉपिक, वेगवेगळ्या टॉपिकवर, वेगवेगळ्या टॉपिकवर वेगवेगळी इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेली असते. Encyclopedic dictionaries to give a lot more information about most of words they contain. These dictionaries are usually quite thick and may contain more words than the smaller ordinary dictionary. त्याच्यामध्ये खूप सारे जे इन्सायक्लोपीडिक डिक्शनरी असते त्याच्यामध्ये खूप सारी इन्फॉर्मेशन दिलेली असते, खूप सारे वर्ड्स असतात आणि खूप सारी इन्फॉर्मेशन दिलेली असते. आणि ही डिक्शनरी ही जरा थिक असते, म्हणजे जे साधे डिक्शनरी असतात त्याच्यापेक्षा जरा जाड असते. आणि त्याच्यामध्ये जे वर्ड्स असतात ते खूप मोठे मोठे असतात, म्हणजे काय सायंटिफिक वर्ड्स वगैरे खूप जे मोठे मोठे वर्ड्स असतात त्याचे सुद्धा इन्फॉर्मेशन दिलेली असते. कंटेन मेनी मोर वर्ड्स दॅन स्मॉलर. छोट्यात छोट्यापासून मोठ्यात मोठा वर्ड, जेवढा मोठा वर्ड असेल ते सगळ्या वर्डची त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन दिलेली असते. जेवढी साध्या डिक्शनरी मध्ये नसते दिलेली इन्फॉर्मेशन, तेवढे वर्ड्स त्या इन्सायक्लोपीडिक डिक्शनरी मध्ये दिलेले असतात. कळालं सगळ्यांना सगळे इन्सायक्लोपीडिक डिक्शनरी म्हणजे? इन्सायक्लोपीडिक डिक्शनरी सगळ्यांना कळाली का? ओके, तर आता नेक्स्ट बघूया आपण.
कम्प्युटर्स अँड द इंटरनेट हॅव ब्रॉट विथ देम ऑनलाईन डिक्शनरीज. आता कम्प्युटर आणि इंटरनेट वरून आपल्याला काय भेटतं? ऑनलाईन डिक्शनरीज. आपल्याला कम्प्युटर इंटरनेट वरून ऑनलाईन डिक्शनरी मिळू शकतात. दे आर व्हेरी इझी टू यूज, आणि त्या खूप इझी असतात आपल्याला यूज करण्यासाठी. You just type the word you want to look up and instantly you are shown its meaning, use, etc. You can even listen the proper pronunciation of the word. A printed dictionary cannot do this. तर बघा, आता कम्प्युटर आणि जे इंटरनेट आहे त्याच्यावर तुम्हाला ऑनलाईन डिक्शनरी मिळतात ना. आता तुम्हाला समजा आजकाल तर कोण डिक्शनरी एवढं युज करत नाही, सगळेजण गुगलचा युज करतात. जर तुम्हाला एखादा वर्डचा मिनिंग येत नसेल तर तुम्ही काय करता? पटकन टाईप करतात, व्हॉट इज मिनिंग दिस मिनिंग ऑफ दिस असं तुम्ही करता लगेच टाईप, आणि त्याच्याने तुम्हाला लगेच इन्स्टंटली लगेच एका सेकंदामध्ये तुम्हाला त्याचं मिनिंग सुद्धा कळतं आणि त्याचा यूज सुद्धा कळतं, कशासाठी काय यूज करतात. आणि कधी कधी तुम्हाला त्या जो वर्ड असेल नवीन त्याचा प्रोनाऊन्सिएशन येत नसेल, त्याचा उच्चार येत नसेल, तर ते सुद्धा तुम्हाला या ऑनलाईन डिक्शनरी मध्ये भेटतं, लगेच मिळून जातं कसं प्रोनाऊन्स करतात. आणि पण जी प्रिंटेड डिक्शनरी असते तर ती हे काय करू शकत नाही. प्रिंटेड डिक्शनरी मध्ये लिहिलेलं असतं प्रोनाऊन्सिएशन, पण बोलून दाखवत नाही ते. ऑनलाईन मध्ये कसं बोलून सुद्धा दाखवतात आपल्याला कसं प्रोनाऊन्स करायचं, ते सुद्धा बोलून दाखवतात. म्हणून त्यांनी काय सांगितलं, प्रिंटेड डिक्शनरी मध्ये हे सगळं काही होऊ शकत नाही. कळालं सगळ्यांना ऑनलाईन डिक्शनरी मध्ये आणि प्रिंटेड डिक्शनरी मध्ये कसा डिफरन्स आहे? कळालं सगळ्यांना? ऑनलाईन डिक्शनरी आणि प्रिंटेड डिक्शनरी मध्ये काय हे आहे डिफरन्स? ओके. Then there are some dictionaries that show how a word was used hundred of years ago, how its use or meaning or spelling change over the years and how it is used today. तर काही डिक्शनरी मध्ये असं पण दाखवलेलं असतं की आज ते वर्ड्स, एखादा वर्ड्स असेल तो 100 वर्षापूर्वी 100 years ago कसे ते यूज करायचे, त्याचा मिनिंग काय होता, काय मिनिंग म्हणून तो वर्ड यूज करायचे, आणि आता तो वर्ड जो आहे तो काय मिनिंग म्हणून यूज करतात, त्याची स्पेलिंग आता कशी चेंज झाली आणि तो कसा प्रोनाऊन्स करतात, हे सुद्धा त्या डिक्शनरी मध्ये सांगितलेलं असतं. अ डिक्शनरी इज अ मस्ट फॉर अ स्टुडंट. यू कॅन बिगॅन विथ द सिम्पल अट्रॅक्टिव्ह डिक्शनरी अँड then learn to use the more difficult ones later. So the next time you can across the difficult word, don't fret, just look it up in the dictionary. तर डिक्शनरी इज द मस्ट फॉर स्टुडंटसाठी ही डिक्शनरी खूप गरजेचं आहे. जर तुम्हाला काही एखादा वर्ड वगैरे येत नसेल तर तुम्ही पटकन त्याच्यामध्ये जाऊन त्या वर्डचा मिनिंग तुम्ही, डिफिकल्ट वर्डचा मिनिंग तुम्ही शोधू शकता. ओके, तर जस्ट लुक एट नाही तर काय दिलंय, यू कॅन मेक युअर ओन डिक्शनरी, राईट द मिनिंग अँड अदर इन्फॉर्मेशन अबाउट द वर्ड्स यू प्लॅन टू इन्क्लूड द युअर डिक्शनरी ऑन कार्ड्स of the same size. You separate the cards for each word, arrange the cards in alphabetical order. Your dictionary is ready. Excuse me. Moreover, you can add new words to this dictionary whenever you like. तर बघा, तुम्ही तुमच्या स्वतःची सुद्धा डिक्शनरी तयार करू शकता. तर तुम्हाला काय सांगितलं इथे, तुम्हाला जो वर्ड्स, नवीन नवीन वर्ड्स तुम्हाला जे जे भेटतील ते तुम्ही काय करायचे, एका कार्डवर लिहायचे आणि त्याची मिनिंग त्याच्यासमोर लिहायचं. असे वेगळे सेपरेट सेपरेट कार्ड तयार करायचे. तर नंतर ते अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये अरेंज करायचे. मग झाली तुमची डिक्शनरी रेडी. आणि मध्येच परत तुम्हाला कुठला न्यू वर्ड्स भेटला तर त्याचा परत कार्ड तयार करायचा, आणि ज्या वर्ड वरून तो स्टार्ट होतोय तिथे ते तुम्ही काय करायचं, तो डिक्शनरीचा कार्ड, तो वर्डचा कार्ड तिथे ऍड करायचा. कळायला सगळ्यांना? इन द वर्ड ऑफ डिक्शनरी, डिक्शनरी दिलेलं या लेसन मध्ये सगळ्यांना कळालं? इझी लेसन आहे, सगळ्यांना कळालं का? कळालं का सगळ्यांना? चला चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. याच्यावर काही क्वेश्चन आन्सर्स नाहीये, पण मी तुम्हाला काही क्वेश्चन्स देईल, त्याचं
आन्सर तुम्हाला लिहायचंय. ओके. तर चला, तुम्हाला सगळ्यांना समजला लेसन? ओके, तर फर्स्ट क्वेश्चन आहे तुम्हाला. व्हॉट इज द डिफरंट टाइप्स ऑफ डिक्शनरी? तर कुठले कुठले टाइप्स दिले होते? चला मला सांगा. व्हॉट इज द डिफरंट टाइप्स ऑफ डिक्शनरीज? मेन्शन द डिफरंट टाइप्स ऑफ डिक्शनरीज. कुठले कुठले होते डिफरंट टाइप्स ऑफ डिक्शनरी? कोण सांगणार मला? सगळ्यांनी आन्सर करायचंय. सगळ्यांना लेसन कळालेलं आहे? ओके साहिल, माइक ऑन कर. कुठले कुठले डिफरंट टाइप्स होते डिक्शनरीचे? The different types of dictionary were children's dictionary, pronouncing dictionary, dictionaries of synonyms, visual dictionaries, encyclopedia, online dictionaries. ओके, व्हेरी गुड. तर कुठले कुठले होते डिक्शनरीचे टाइप्स? चिल्ड्रन डिक्शनरीज, प्रोनाउन्सिंग डिक्शनरीज, डिक्शनरीज ऑफ सिनोनिम्स, व्हिज्युअल डिक्शनरीज, ऑनलाईन डिक्शनरीज आणि एन्सायक्लोपीडिया डिक्शनरी. सगळ्यांना कळाला आन्सर कुठले कुठले होते? अजून कोण सांगणार मला आन्सर? कुठले कुठले डिक्शनरीचे टाइप्स होते? तनिष्का, तू सांगशील? There are different types of dictionary. That is children's dictionary, pronouncing dictionary, dictionaries of synonyms, visual dictionaries, encyclopedia dictionaries, online डिक्शनरीज. dictionaries. व्हेरी गुड. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे. हाऊ इज अ डिक्शनरी युजफुल टू अस? डिक्शनरी आपल्याला कसं युजफुल आहे? हाऊ इज डिक्शनरी युजफुल टू अस? चला, कोण सांगणार आन्सर? डिक्शनरी आपल्याला युजफुल आहे ना? आताच मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं, तर ते कसं युजफुल आहे? सगळ्यांनी आन्सर करायचंय. ओके साहिल, सांग. हाऊ इज अ डिक्शनरी युजफुल अस? साहिल? Yes,
हाँ, how is a dictionary useful to us? Miss, a dictionary is useful to us because if we don't know a word's meaning, we can find in that and we can learn new meanings and new words. Yes, and also learn the spelling. Also find out the spelling of that word. Okay? Yes, Miss. हां. तर आन्सर काय येणार? आपल्याला कसं डिक्शनरी युजफुल आहे? अ डिक्शनरी गिव्स अस द मीनिंग ऑफ डिफिकल्ट वर्ड्स अँड देअर स्पेलिंग. तर तुम्हाला जर एखादा डिफिकल्ट वर्ड असेल त्याचं तुम्हाला मीनिंग सांगतो डिक्शनरी आणि त्याची स्पेलिंग सुद्धा, त्या वर्डची स्पेलिंग सुद्धा तो सांगतो. ओके? अ डिक्शनरी गिव्ह अस द मीनिंग ऑफ डिफिकल्ट वर्ड्स अँड देअर स्पेलिंग. कळालं सगळ्यांना? ओके. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? हाऊ डू यू यूज अन ऑनलाईन डिक्शनरी? आपण ऑनलाईन डिक्शनरी कशी यूज करतो? चला आता सांगा, हे तरी इझी आहे, सगळ्यांनी सांगायला पाहिजे. हाऊ डू यू यूज अन ऑनलाईन डिक्शनरी? ऑनलाईन डिक्शनरी आपण कशी यूज करतो? काय करता तुम्ही ऑनलाईन? जर तुम्हाला एखाद्या वर्डचं मिनिंग येत नसेल ते तुम्ही फक्त सांगायचंय. ओके, साहिल सांग. सगळे आन्सर साहिलच सांगतोय, बाकीचे Miss, online dictionary is useful to us because we just want to type the word and the meaning comes. ओके. And if we click the speaker button, it pronounces neatly the word. ओके. A printed dictionary can't do this. येस. तर बघा, हाऊ डू यू यूज अ ऑनलाईन डिक्शनरी? ऑनलाईन डिक्शनरी आपल्याला कशी युजफुल आहे? तर वी जस्ट हॅव टू टाईप अ वर्ड वी वॉन्ट टू लुक अप अँड द कम्प्युटर इन्स्टंटली शो अस द मिनिंग अँड यूज ऑफ द वर्ड. तर बघा, जसं तुम्हाला जो वर्ड पाहिजे असेल तो तुम्ही जस्ट काय करणार, तिथे टाईप करायचा आणि कम्प्युटर तुम्हाला इन्स्टंटली काय सांगणार, त्याचा मिनिंग सांगणार आणि त्याचा यूज सुद्धा सांगणार. तर कसा आन्सर लिहिणार तुम्ही? वी जस्ट हॅव टू टाईप अ वर्ड वी वॉन्ट टू लुक अप. जो वर्ड आपल्याला बघायचा आहे, ज्याच्याबद्दल आपल्याला मिनिंग शोधायचा आहे, तो वर्ड आपण तिथे टाईप करायचा अँड द कम्प्युटर इन्स्टंटली शो अस द मिनिंग अँड द यूज ऑफ द वर्ड. आणि तो कम्प्युटर काय करतो, त्याचा मिनिंग आपल्याला शो करतो आणि त्याचा यूज सुद्धा सांगतो. कळालं सगळ्यांना? कळालं सगळ्यांना? आन्सर सगळ्यांना आन्सर लिहायचे. मी हे क्वेश्चन्स देणार आहेत होमवर्क मध्ये. ओके? कळालं सगळ्यांना? ओके, चला, आपला हा लेसन इझी होता आणि छोटा होता, तो आपला कंप्लीट झालाय. आपण क्वेश्चन सुद्धा बघितले त्याच्यावर. आता मला सांगा, होमवर्क केला का सगळ्यांनी? काल मी सगळ्यांना आठवण करून दिली होती ग्रेट लीडरचे इन्फॉर्मेशन. केली का सर्च? ओके, तर चला, पहिले कोण सांगतंय? कोण रीड करून दाखवणार? ओके, तनिष्का, माईक ऑन कर. सांग मला, कुठल्या ग्रेट लीडरची तू इन्फॉर्मेशन कलेक्ट केली? Subhash Chandra Bose, also Okay. called Netaji, is known for his role in India's independence movement, a participant of the North Cooperation movement, and a leader of the Indian National Congress. He was part of the Militant Wing and known for his advocacy of social policies. Okay, very good.
तर बघा, तनिष्काने सुभाषचंद्र बोस या ग्रेट लीडरची इन्फॉर्मेशन कलेक्ट केली. ओके. साहिल, तो फॅन्सी पेपर गुगल क्लासरूम मध्ये अपलोड करायचा आहे. ओके. तर सगळ्यांना मी काय सांगितलं होतं, जो फॅन्सी पेपर तुम्ही रेडी केला असेल तो गुगल क्लासरूम मध्ये त्याचे पिक्स अपलोड करायचे. आज मी कदाचित लास्ट टाइम मी होमवर्क अपलोड नाही केलाय, तो मी अपलोड करेन आज. आणि मग तुम्ही ते सगळे ज्यांनी ज्यांनी फॅन्सी पेपर बनवलाय त्याचे पिक्स काय करा, अपलोड करा. ओके. कळालं सगळ्यांना इन्स्ट्रक्शन? ओके. आता नेक्स्ट कोण सांगते मला ग्रेट लीडरची इन्फॉर्मेशन? कुठली? ओके, तन्मय. तन्मय सांग, कुठल्या ग्रेट लीडरची इन्फॉर्मेशन तू कलेक्ट केली? ओके, साची. साची आहे ना क्लासमध्ये? साची, माईक चालू कर. सांग मला कुठल्या ग्रेट लीडरची इन्फॉर्मेशन. सगळ्यांनी सांगायचं, मला आवाज येतो सगळ्यांना माझा? ओके, मिथिला आहे क्लासमध्ये. मिथिला, माईक ऑन कर आणि मला सांग कुठल्या ग्रेट लीडरची इन्फॉर्मेशन कलेक्ट केली. आज तर मला सगळ्यांनी सांगायचंय. ओके. तर चला पटकन माईक ऑन करा आणि सांगा कुठल्या ग्रेट लीडरची इन्फॉर्मेशन कलेक्ट केली. चला पटकन सांगा. कोण सांगणार आहे? भाविक, माईक ऑन कर. हा, कुठल्या ग्रेट लीडरची इन्फॉर्मेशन कलेक्ट केली तू? ओके. हा, तर रीड करून दाखव मला. आवाज येत नाहीये मला तुझा, भाविक. आवाज येत नाहीये. एकदा क्लास लेफ्ट करून परत एकदा जॉईन कर आणि माईक ऑन कर. ओके, पटकन. ओके, आता माईक ऑन कर आणि सांग. पुढे. ओके, माईक ऑफ कर. तुमचा नेटवर्कचा खूपच इश्यू आहे, आवाज ऐकायला येत नाहीये. ओके, नेक्स्ट कोण आहे? अनिकेत. अनिकेत, माईक ऑन कर. चल पटकन माईक ऑन कर. Some people are born leader, i.e. they have those personalities inbuilt which make them कुठल्या ग्रेट लीडरची इन्फॉर्मेशन कलेक्ट केली? पहिले नाव सांग मला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ओके, तू पण तीच केली का? ओके, बोल. Make them a leader. Some people try to learn those personality for becomes
टर्न लीडर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बस झाली एवढीच. ओके, तरी सेम झाली भाविकची आणि अनिकेतची. ओके, मिथिला माईक ऑन कर. मिथिला माईक ऑन कर. मिथिला सांग मला कुठल्या ग्रेट लीडरची इन्फॉर्मेशन कलेक्ट केली. काल तर मी सगळ्यांना आठवण करून दिली, तरी आज सगळ्यांनी मला रीड करून दाखवायचे. मिथिला माईक ऑन कर आणि सांग मला. ओके, तर आजचा होमवर्क सगळ्यांना कळाला. आजचा होमवर्क मी क्वेश्चन्स पाठवेल, त्याचा आन्सर लिहायचे सगळ्यांनी आपल्या टॉपिक वर. ओके, सगळ्यांना लेसन समजलाय? इझी लेसन होता. साची मला रीड करून दाखव, कुठली इन्फॉर्मेशन आहे. ओके, लेफ्ट होत आहेत. ओके, नो प्रॉब्लेम. नेक्स्ट टाइम आपण त्यांच्याकडे विचारूया. तर आपला लेसन सुद्धा झालाय कम्प्लीट. क्लासचा सुद्धा टाइम झालेला आहे. तुम्ही क्लास लेफ्ट करू शकता. बाय एव्हरीवन.